हॅलो. लहान मुलं घरात असले की टाईम कसा जातो कळतच नाही. माझे पॅरेंट्स आले होते पुण्यात आणि त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या घरी. आणि जाताना क्रिशिफची मस्ती बिलकुल थांबत नव्हती. क्रिशिफ कॅबमध्ये बिलकुल शांत बसत नव्हता. त्याची मस्ती ही चाललीच होती. तिकडे पोहोचल्यानंतर तर त्याने अगदी दंगाच घातला आणि खूप जास्त एन्जॉय केलं. तिथे पोहोचल्यानंतर त्याला यथार्थ भेटला. माझ्या मामाच्या घरी मामा, मामी, आजी, आजोबा आणि त्यांचा छोटा मुलगा यथार्थ हे सर्व आया काळी आया साला कुत्ता भालू लाया साला कुत्ता भालू लाया दिल लगी नम दम वादा कालू का भालू नादा बोलो 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 कालू मनाली आया। खेल सर्वांसोबत खूप दिवसांच्या गप्पा पेंडिंग होत्या, तर खूप गप्पा मारल्या, खूप जास्त मजा केली. आणि इकडे क्रिशिव आणि यथार्थची आजोबांसोबतची मस्ती तुम्ही बघू शकतात. इतके मस्ती करत होते की बिलकुल थांबायचं नावच घेत नव्हते. आणि डान्स, अरे बापरे, किती तो डान्स, खूप जास्त कंटिन्युअसली ते डान्स करत होते. जसं आजोबा करत होते तसंच दोघंही छोटीशी मुलं दोन्ही तेच करत होते. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. सर्वांना भेटून अगदी छान वाटलं आणि खूप दिवसानंतरही सर्वांना भेटलो होतो आम्ही, तर खूप मस्त वाटत होतं. मी पुण्यात राहते आणि तरी मामाकडे जाणं होत नाही. तीन पावलीचे कसे पाय उचलते त्याच्या मामाच्या लग्नात पुण्यात राहून मामाकडे जाणं होत नाही, कारण खूप जास्त लांब आहोत आम्ही. पण खरंच ह्यावेळेस मी ठरवलं आहे की नक्की आम्ही भेटत जाणार आणि मामीसोबत खूप जास्त गप्पा मारल्या. आणि खरंच शी इज लाईक माय फ्रेंड. खूप जास्त मजा आली आणि खूप एन्जॉय केलं. तुम्ही इकडे ब्लॉगमध्ये बघू शकता. आमची धमाल तर चालूच होती. मामीने छान डिनरला चिकन बिर्याणी आणि फिश फ्राय बनवला होता आणि खरंच जेवण खूप जास्त टेस्टी झालं होतं. सर्वांनी मिळून जेवण केलं, छान एन्जॉय केला, गप्पा मारल्या आणि क्रिशिव आणि यथार्थचा डान्स एन्जॉय केला. खूप जास्त मजा आली. खरंच खूप मस्त वाटलं आणि मन भरून गेलं. इकडे क्रिशिव आणि यथूचं एन्जॉयमेंट चालूच होतं आणि आम्ही सर्वजण खूप छान मजा करतच होतो. त्यानंतर आम्ही आजी बाबांना निरोप घेतला, मामा मामीला बाय केलं आणि घरी आलो. कारण दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग आई पप्पांना नाशिकला रिटर्न जायचं होतं. आणि खरंच यायच्या वेळीची जो आनंद असतो ते जाताना तितकंच दुःख होतं की नाही. आणि फायनली दुसऱ्या दिवशी आई पप्पा गावाला जायला निघाले. सकाळी क्रिशिवही उठला होता आणि खरंच बिलकुल आमची इच्छा नव्हती की आई पप्पांना गावाला पाठवायचं, पण काय आता त्यांना जावं तर लागणारच. क्रिशिवने आजी आजोबांना बाय केलं आणि फायनली आजी आजोबा वणीला रिटर्न जायला निघाले. पण बिलकुल क्रिशिवचं मन होत नव्हतं की आजी आजोबांना सोडायचं. तो आम्हालाच लिटरली बाय करत होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की मलाही यायचं आहे तुमच्यासोबत. खूप सारं प्रेम, खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करून आई पप्पा वणीला जायला निघाले होते. आणि हो, फायनली आम्ही त्यांना बाय बाय केलं आणि ते निघाले वणीला जायला. बिलकुल मन लागत नव्हतं, म्हणून इव्हिनिंगला आम्ही बाहेर पडलो. आणि बाहेर गेल्यानंतर आज आम्ही एक नवीन वस्तूच घेऊन आलो घरी. निखिलची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आपण घरी TV आणूया. आणि आम्ही गेलो होतो फिनिक्स मिलेनियम वाकड मॉलला, जे की माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. तिकडे गेल्यानंतर ऑलरेडी एक TV निखिलने ऑनलाईन फायनल फिक्स केला होता. त्याला आवडला होता तो आणि क्रिशिवही इकडे खूप छान एन्जॉय करत होता. तिथे गेल्यानंतर आम्ही
इकडे तुम्ही निखिलच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकतात. ही वॉज व्हेरी हॅपी, कारण खूप दिवसांपासूनचं त्याचं ड्रीम होतं. त्याला घरात एक छान स्क्रीन हवी होती आणि जी की आपण नंतर ऑफिशियल यूजसाठीही यूज करू शकतो. आणि त्यामुळे आम्ही घेतला LGचा स्मार्ट TV. सर्व पेमेंट आणि अवघ्या 2 दिवसात अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आमच्या घरात येणार होता स्मार्ट TV आणि खरंच आम्ही खूप जास्त हॅपी होतो. सर्व पेमेंट प्रोसेस केल्यानंतर एक्साइटमेंट लेवल इतकी जास्त होती की TV आम्ही तिकडेच अनबॉक्स केला. आम्ही गेलो होतो रिलायन्स डिजिटलमध्ये आणि तिथेच आम्ही तो TV अनबॉक्स केला आणि अनबॉक्सिंग केल्यानंतरची जी स्माईल होती तीही खूपच वेगळी होती, कारण खरंच खूप जास्त आनंद झाला होता. त्यानंतर आम्ही TV घेऊन निघालो. पुढे आल्यानंतर आम्ही मस्त फूड कोर्टला गेलो. तिकडे छान डिनर एन्जॉय केला आणि खरंच खूप छान वाटत होतं. निखिल वॉज व्हेरी हॅपी, कारण त्याचं खूप दिवसांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याला कधी आपण स्वप्न पाहतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर ते जेव्हा कंप्लीट होतं तेव्हा खरंच खूप जास्त आनंद होतो की नाही, असंच आयुष्यात स्वप्न पाहत राहिलं पाहिजे, म्हणजे हळूहळू स्वप्न खरंच पूर्ण होतात आणि देव आपल्याला ताकद देतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर आम्ही गेलो होतो छान फूड कोर्टकडे. तिकडे जाऊन आम्ही आमचा डिनर एन्जॉय केला आणि खरंच खूप जास्त छान वाटत होतं. आणि क्रिशिवही खूप जास्त एक्सायटेड होता. त्यालाही नवीन गोष्टी बघायला मिळत होत्या आणि खरंच क्रिशिव खूप जास्त खुश होता. आम्ही गेलो होतो रिलायन्स डिजिटलला, जे की फिनिक्स मिलेनियम वाकड मॉलमध्ये आहे. तिकडे गेल्यानंतर TV घेतला आणि छान फूड एन्जॉयही केलं. रात्री लेट झाला होता. घरी आल्यानंतर सर्व TV असेंबल केला. ॲक्च्युली आम्हाला 2 दिवसानंतर तो असेंबल करून मिळणार होता, बट आमची एक्साइटमेंट लेवल एवढी होती की तो TV आम्ही स्वतःच असेंबल केला. रात्रीचे 2 वाजले होते तरी निखिल आणि क्रिशिव स्क्रीनपासून उठत नव्हते, कारण त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. खूप जास्त आनंद झाला होता आणि खरंच त्यांना खुश बघून मीही खूप खुश होते. खूप छान वाटत होतं आणि खरंच खूप एन्जॉय केलं. आणि हे पिक्चर आहे दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंगचं. तुम्ही इकडे बघू शकतात. क्रिशिव बघा कसा बघतोय TV. तेजू कालू मदारी कसा नाचतो? यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.